नमस्कार मित्रांनो, टेक न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. सरळ सेवेची ही नवीन जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. वित्त विभागामार्फतची ही जाहिरात आहे. या जाहिरातीबद्दल सर्व एकंदरीत माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जसे की जागा किती असणार, तसेच ही जाहिरात कोणत्या पोस्टकरिता आहे. याआधी या विभागामार्फत 2 जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत आणि ही तिसरी जाहिरात आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. मित्रांनो, ही जाहिरात महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा कोषागारे छत्रपती संभाजीनगर विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. याआधी नागपूर तसेच पुणे विभागाची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमार्फत कनिष्ठ लेखापाल गट क संवर्गातील हे पद भरल्या जात आहे. हे पद सरळ सेवेने भरल्या जात असून या पदाकरिता छत्रपती संभाजीनगरमध्ये 42 जागा आहेत, तसेच नागपूरमध्ये 56 जागा आहेत आणि पुणे विभागात 75 जागा आहेत. असे टोटल 170 पेक्षा जास्त जागा आहेत. या तीनही जाहिराती वेगवेगळ्या विभागासाठी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. कनिष्ठ लेखापाल गट क या पदाबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघूया. ही जाहिरात छत्रपती संभाजीनगरकरिता आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत येणारी कार्यालये जसे की जालना, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. या पदाकरिता 7व्या वेतन आयोगानुसार सॅलरी असते. तसेच छत्रपती संभाजीनगरकरिता टोटल 42 जागा आहेत. या पदाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख ही 18 जानेवारी 2025 ते 16 फेब्रुवारी 2025 इतकी आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा 16 फेब्रुवारी 2025 आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, इथे कास्ट वाईज वॅकन्सीज दिलेल्या आहेत. आता आपण कनिष्ठ लेखापाल या पदाकरिता लागणारी फीज किती आहे ते बघूया. खुला प्रवर्गाकरिता 1000 इतकी फीज असून राखीव प्रवर्गाकरिता 900 रुपये इतकी फीज आहे. माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्कात सूट राहील. आता आपण पेपर पॅटर्न कसा असणार आहे ते पाहूया. पेपरमध्ये मराठीकरिता 25 क्वेश्चन आणि 50 मार्क्स असतील. त्याचप्रमाणे इंग्लिशकरिता 25 क्वेश्चन आणि 50 मार्क्स असतील. तसेच सामान्य ज्ञानकरिता 25 क्वेश्चन आणि 50 मार्क्स असतील. बौद्धिक चाचणीकरिता 25 क्वेश्चन 50 मार्क्स असतील. मराठी तसेच इंग्लिशकरिता प्रश्नांचा दर्जा हा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा असेल. तसेच बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञानकरिता प्रश्नांचा दर्जा हा पदवी लेवलचा असेल. संपूर्ण पेपर हा 100 क्वेश्चन आणि 200 मार्क्स याकरिता कालावधी हा 2 तास असेल. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात असू द्या की उमेदवाराने परीक्षेच्या एकूण गुणाच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. तसेच परीक्षा ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल. आता आपण परीक्षेला काय काय अभ्यासक्रम असणार आहे ते पाहूया. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, मराठी, इंग्लिश तसेच सामान्य ज्ञान, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल तसेच पर्यावरण आणि सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्था व नियोजन विकासविषयक अर्थशास्त्र. त्याचप्रमाणे चालू घडामोडी आणि माहिती अधिकार अधिनियम 2005.
तसेच बुद्धिमापन चाचणी. आता आपण फॉर्म भरताना एज क्रायटेरिया काय असायला हवा ते पाहणार आहोत. 16 फेब्रुवारी 2025 रोजी किमान वयोमर्यादा ही 19 वर्षे असायला हवी. तसेच कमाल वयोमर्यादा ही अमागास वर्गांसाठी 38 वर्षे इतकी राहील, मागासवर्गीयांकरिता 43 वर्षे इतकी राहील, दिव्यांग उमेदवारांकरिता 45 वर्ष इतकी राहील. जे उमेदवार प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असतील त्यांना कमाल वयोमर्यादा ही 45 वर्षे इतकी राहील. आता आपण या पदाकरिता शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे ते पाहूया. विद्यार्थ्यांनी सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी पूर्ण केलेली असावी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता चालेल. त्याचप्रमाणे आपण तांत्रिक अर्हता काय लागणार आहे ते पाहूया. मराठी टंकलेखनाकरिता किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादा असायला हवी किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादा असायला हवी. आपण छत्रपती संभाजीनगरकरिता कनिष्ठ लेखापाल गट क या पदाकरिता संपूर्ण माहिती बघितली आहे. मित्रांनो, या जाहिराती संदर्भात तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.